पुण्यात पुढच्या बातमीकडे अधिष्ठात्यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर अमरावती रुग्णालय अग्निकांड प्रकरणात नवं वळण आलेलं आहे। अवघ्या 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनीच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मशीन लो ग्रेडच्या खरेदी केल्यामुळेच हा अपघात घडला का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। आणि विशेष म्हणजे काल 24 ऑगस्टला ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला ते आणि सन 2022ला ज्या व्हेंटिलेटरला आग लागली होती ती दोन्ही एकाच कंपनीची असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे। कसं आहे, आता इलेक्ट्रिक त्याच्यावर पॉवरचं काही लोड जास्त होतं का, जास्त मशीन होतं का, AC आहे सगळं असल्यामुळे ते बघावं लागेल। परत काही तुमच्या मशीनमध्ये काही कशा प्रकारची मशीन ही 8 महिन्यापूर्वीच सुरू झाली असं मला समजलेलं आहे मशीन, तर ते चांगल्या क्वालिटीची घेतल्या गेली की नाही याचं पण चौकशी व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का, की मशीन लो ग्रेडची जर घेतली आपण तर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम उद्भवू शकतात। म्हणून आम्ही चांगल्या प्रतीच्या उत्कृष्ट आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी घेतल्या आणि जे आधी ज्या होत्या जुन्या त्याच्यापेक्षा हे सुपर आहेत, पाहून घ्याल तर तुम्ही कधी जाऊन। आणि ते आता मी काढून ठेवल्या जुन्या आणि नवीन लावल्या आहेत तिथं आणि ते कार्यान्वित पण केले आहेत।